आई, अजून काही वेळ मोबाईल बघू दे ना. आई, नाही बस पुरे आता. आई, प्लीज शेवटचे 5 मिनिटं. ओके ठीक आहे. पण हे शेवटचे 5 मिनिटं खरंच शेवटचे 5 मिनिटं असतात का? की ही चेन अशीच सुरू असते? इथेच एक छोटासा पण खूप महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो की आपण आपल्या मुलांना समजून घेतोय की योग्य ती दिशा दाखवतोय. आणि इथेच विचार करण्याची वेळ येते की आपण आपल्या पालकत्वामध्ये कंपॅशन निवडतोय की लिनियन्सी. नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी, होमिओपॅथिक फिजिशियन, काउन्सिलर अँड फॅमिली थेरपिस्ट. आज ह्याच विषयावर आपल्या सगळ्यांसोबत बोलायला आली आहे, लिनियन्सी वर्सेस कंपॅशन इन पॅरेंटिंग. त्यासाठी लिनियन्सी म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेऊयात. ओके, सोडून दे, जाऊ दे, हा आविर्भाव ॲज अ पालक आणणं जेव्हा आपली मुलं चुकतात किंवा नियम मोडतात. आणि ह्यामुळे होतं काय की घरातली शांतता टिकून राहते, आपल्याला होणारा त्रासही वाचतो आणि मुलंही क्षणापुरती खुश राहतात. पण इथेच मुलं मर्यादा विसरायला लागतात आणि त्यांना एक गोष्ट माहिती होते की थोडासा हट्ट केला की हवं ते मिळवता येतं किंवा यांच्याकडून हवं ते करवून घेता येतं. व्हर्सेस कंपॅशन म्हणजे काय? जे उदाहरण आपण बघितलं त्यामध्ये जेव्हा ॲज अ पालक आपण आपल्या पाल्यांना म्हणतो की आत्ता मोबाईल बघण्याची वेळ पुरे आहे, ती संपली आहे, आता आपण ते करूयात जे आपलं ठरलं होतं. ह्या सिच्युएशनमध्ये घरातलं वातावरण थोडंसं बिघडू शकतं, आपल्याला त्या क्षणापुरता त्रास थोडासा भोगावा लागू शकतो आणि मुलं त्या क्षणापुरती थोडीफार नाराज होतात. पण हळूहळू हीच मुलं समजूतदारपणात परावर्तित होताना दिसतात. कंपॅशन म्हणजे थोडक्यात काय? तर मुलांना शांतपणे ऐकणं, त्या क्षणी त्यांना जे वाटतंय त्यांच्या त्या भावनेला मान्यता देणं. म्हणजेच ठीक आहे, मला कळतंय की तुला अभ्यास करावासा वाटत नाही आहे आत्तापुरता, तुला शाळेत जावंसं वाटत नाही आहे आत्तापुरतं, तुला मोबाईल बघण्यात इंटरेस्ट आहे, पण आत्ता आपण ते करूयात जे तुझ्यासाठी योग्य. लक्षात ठेवूयात की पालकत्व म्हणजे मुलांना फक्तच खुश ठेवणं नाही आहे, तर मुलांच्या भावनांना योग्य ती मान्यता देऊन त्यांच्यासाठी योग्य काय, अयोग्य काय हे योग्य शब्दात योग्य वेळी मुलांना समजून सांगणं. म्हणून पुढल्या वेळी सोडून देताना एक क्षण थांबूयात आणि विचार करूयात की मी माझ्या पालकत्वात लिनियन्सी निवडते की कंपॅशन निवडते. कारण आजचा आपला ठामपणा आपल्या पाल्यांच्या उद्याच्या व्यक्तिमत्वाची ताकद ठरणार आहे. म्हणून इथून पुढे सोडून देण्याऐवजी त्यांना योग्य ती दिशा देऊया आणि त्यांचं व्यक्तिमत्व ठामपणाने उज्ज्वल घडवूयात. धन्यवाद.